दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। वैभव वाघे याचा खून केल्याप्रकरणी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, त्याची 2 मुलं प्रसेनजित आणि हर्षजित यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळलाय। तर संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे, समर सेनजित गायकवाड यांचा नियमित जामीन अर्जावर 20 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे। मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी फिर्यादीचं प्रतिज्ञापत्र दाखल करून जामिनास विरोध दर्शवून आरोपी विरुद्ध यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याची पार्श्वभूमी निदर्शनास आणून दिली। आरोपींनी मयतास गाडीवरून पाडून लोखंडी रॉडनं आणि फरशीनं मारहाण करून आरोपींनी संगनमत करून कट रचून खून केल्याचा युक्तिवाद यामध्ये करण्यात आला। हा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला। यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्तू सिंग पवार, तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट राज पाटील आणि ॲडव्होकेट किरण सराटे हे काम पाहत आहेत। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।